श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा. तर आपली आहे पौर्णिमा. पौर्णिमेच्या दिवशी आपलं चंद्रग्रहणही आलेलं आहे. तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला आहे की आपण सत्यनारायण कधी करावा, काय करावा, पूजा मांडणी कधी करावी. तर सांगू का, जेवढं ग्रहण काळामध्ये आपण पूजा करत असतो तेवढं आपल्याला अनन्यसाधारण असं पुण्य मिळत असतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे शंका न बाळगता आपल्याला पूजा करायची आहे. सत्यनारायण पूजा ही आपलं जसं नेहमी करत असतो त्याप्रमाणेच आपल्याला सत्यनारायण भगवानांची पूजा करायची. पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उद्याच्या दिवसाला संध्याकाळी सत्यनारायण भगवानांची पूजा करायची आहे. पूजा करत असताना आपण तुळशीचे पानं अगोदरच आपण जो नैवेद्य ठेवणार आहोत तर नैवेद्य बनवून त्याच्यात तुळशीचं पान ठेवायचं आहे. कारण आपले जे वेद आहेत ते लवकर लागणार आहेत चंद्रग्रहणाचे. त्यामुळे आपल्याला हे काही गोष्टी आहेत त्या अगोदर करून ठेवायचे यावेळेस. नाही तर दरवेळेस आपण पूजा मांडणी करतो अगदी तेव्हा तुळशीचं पान ठेवत असतो प्रसादावर वगैरे. तर आपण या प्रकारे करू शकतात. पूजा मांडणी कशी करायची सत्यनारायण भगवानांची ती पूजा मांडणी मी तुम्हाला थोडक्यात इथे दाखवत आहे. आणि तुम्हाला सांगेल की जो प्रसाद असतो तो आपल्याला घरामधल्या लोक जे आहेत, तुम्ही 4 लोक आहेत तर 4 लोकांनीच प्रसाद ग्रहण करायचा आहे. बाकी बाहेर कोणीही व्यक्ती आलं बाहेरचं त्यांना प्रसाद द्यायचा नाही हे लक्षात घ्या. आणि आपल्याला छोटीशी ही पूजा जी असते दर पौर्णिमेला करायची आहे. पौर्णिमेला पूजा करणे म्हणजे काय, सत्यनारायण भगवानांची पूजा करणे म्हणजे काय, तर आपले धनधान्य जे असतं आपल्या घरातलं त्याची पूजा होत असते पौर्णिमेच्या दिवशी. आणि ते एक बोललं जातं ना बघा, ओकलेलं खावं पण टोकलेलं खाऊ नये. कारण कसं असं माहिती का, टोकलेलं जे खात असतो ते आपल्याला पचत नसतं आणि कुठेतरी कोणाच्या तरी जे शाप असतात किंवा टोकलेलं जे अन्न असतं ते आपण ग्रहण करत असतो. त्यामुळे आपलं जे अन्नधान्य असतं त्याची पूजा होत असते धनधान्याची, आणि आपल्या घरातला धनधान्य जे असतं त्याची वृद्धी होत असते. म्हणून आपल्याला दर पौर्णिमेला ही पूजा करायची असते सत्यनारायण भगवानांची. तेवढंच मी सांगेल की दर पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायणची पूजा करा. आणि 12 महिन्यामध्ये जे 12 पौर्णिमा येतात बघा आपल्या, त्या 12 पौर्णिमांना तुम्ही पूजा करा आणि 12 महिन्यानंतर तुम्ही रिझल्ट बघा. तुम्हाला स्वतःच जाणवेल किती परिणाम होतो. म्हणजे खूप छान छान अनुभव येत असतात आणि कुठेतरी प्रगतीच्या मार्गाने आपण जात असतो. आपल्या घरातील पैसा असो, लक्ष्मी माता असतो, ती स्थिर राहण्यासाठी कुठेतरी प्रारंभ होत असतो. पण थोडा धीर धरायचा. आणि 1 झाली 2 झाली लगेच आपल्याला रिझल्ट नाही दिसत तर आपल्याला निदान 12 पौर्णिमा तरी सत्यनारायण करायचे. आणि आपण जसं आपल्याला रिझल्ट दिसायला लागतो, जसं आपल्याला लक्ष्मी माता आपल्या घरात नांदायला सुरुवात होते, आपण स्वतःच ते सत्यनारायण पूजा करायला सुरुवात करत असतो. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. 12 महिन्याच्या 12 ज्या पौर्णिमा आहेत ते सत्यनारायण पूजा करून बघा आणि स्वतःलाच हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. चला मग मी तुम्हाला मांडणी दाखवते आता की सत्यनारायण भगवानांची जी आपण सत्यनारायण पूजा करतो दिंडोरी प्रणित मार्गातील ती मांडणी कशी करतात ते. चला मग. तर सत्यनारायण पूजा कशी करायची ती मांडणी मी तुम्हाला दाखवत आहे इथे. तर या प्रकारे आपल्याला जोड पानं, विड्यांची जोड पानं घ्यायची आहेत. सत्यनारायण भगवानांचा फोटो लागेल. इथे कलश भरलेला, गहूची रास करायची, गव्हावर हळदी कुंकू टाकायचा, कलश भरायचा, स्वस्तिक काढायची, 5 बोट उमटवायची कलशावरती, पाणी भरायचं. पाण्यामध्ये आपल्याला 1 सुपारी, 1 नाणं, हळदी कुंकू टाकायचं आहे पाण्यात. इथे आपण नागवेलीचे पानं घेतले तरी चालतात. मी आंब्याचे पानं घेतलेले आहेत 5. नागवेलीचे असले तरीही चालतात, आंब्याचेही चालतात. आणि इथे तुम्हाला नागवेलीचे पानं ठेवायचे आहेत. आणि जर नागवेलीचे पानं नाहीच मिळाले तुम्हाला तर आंब्याचे पानही तुम्ही घेऊ शकता. तर नाहीच मिळाले तर बोलते मी तुम्हाला. तर हळदी कुंकू, 1 फूल टाकायचे कलशामध्ये. आणि आपल्या कलशावरती आपली डिश ठेवायची आहे. तांब्याची डिश जी असते ती माझी छोटी आहे, माझ्याकडे ती ठेवते मी. त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत भरून. तांदूळावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. नंतर आपल्याला बाळकृष्ण आहेत त्यांची मूर्ती ठेवायची आहे. दिसत असेल तुम्हाला, बाळकृष्ण असतील त्यांची मूर्ती ठेवायची आहे. आणि पाठीमागे नंतर मग आपल्याला सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवायचा आहे. ही बोललेली होती, जे आपल्या सुपाऱ्या असतात त्याच मांडायच्या आहेत आपल्याला. ज्या दरवेळेस आपण पौर्णिमेला मांडत असतो त्याच सुपाऱ्या आपल्याला मांडायच्या असतात. तर हे बघा, असे पॅकिंगचे माझे पाऊच आहेत, त्याच्यात मी ठेवून दिलेले आहेत. वरुण देवता, देवी आणि गणपती बाप्पा. ठीक आहे, अशा प्रकारे पाऊच बनवून घ्यायचे म्हणजे आपल्या लक्षातही राहतात आणि सोपं पडतं. चेंज नको व्हायला ना, आपल्या सुपाऱ्या ज्या असतात त्या चेंज व्हायला नको म्हणून.
तर आपल्याला इथे आधी अक्षदा ठेवायच्या आहेत. तिघी पानांवरती अक्षदा ठेवा. अक्षता ठेवल्यानंतर हळदी कुंकू वाहायचं आहे. हळद कुंकू मी तुमच्याशी बोलते, पण मी इथे जेव्हा हे करेल ना तेव्हा आपलं मंत्र चालू ठेवायचा सत्यनारायण भगवानांचा. तर त्याच्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करत असताना गणपती बाप्पांचा मंत्र आपल्याला बोलायचा आहे. गणपती बाप्पांचा मंत्र कोणता, तर ओम गण गणपते नमः. तर ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. कुलस्वामिनी आई मध्यभागी असतात. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. त्याच्यानंतर वरुण देवता. वरुण देवताय नमः, वरुण देवताय नमः, वरुण देवताय नमः. या प्रकारे आपल्या स्थापना करून घ्यायची. तेलाचा दिवा प्रज्वलित केलाय, तुपाचा दिवा नंतर आपण आरती करताना लावणार आहोत. धूप आणि हळदी कुंकू इथे घेतलेला आहे जवळ. आपण अशा प्रकारे मांडणी केली. त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला अक्षदा, फूल, धूप, दीप दाखवत आहे असं बोलायचं आहे आपल्याला. मंत्र स्तोत्र येत नसले तर काही हरकत नाही. फूल, दीप समर्पयामि, धूपम समर्पयामि. त्याच्यानंतर कुलस्वामिनी आई. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. हे कुलस्वामिनी आई, मी तुम्हाला गंध अक्षदा वाहत आहे, समर्पण अर्पण करत आहे. मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. मी तुम्हाला धूप दीप दाखवत आहे. धूपम दीपम समर्पयामि. हे वरुण देवता, मी आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध वाहत आहे. मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. धूप दीप दाखवत आहे. नंतर आपल्याला बाळकृष्णांची पूजा करायची आहे. ओम नारायणाय विघ्ने वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. 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 धूपम दीपम समर्पयामि. धूपम दीपम समर्पयामि. सत्यनारायण भगवान की जय. सत्यनारायण भगवान की जय. सत्यनारायण भगवान की जय. समर्पयामि. सत्यनारायण भगवान की जय. सत्यनारायण भगवान की जय. धूपम दीपम समर्पयामि. आता याच्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य आपल्याला साखरेचा दाखवायचा आहे. आता आपल्याला तिघी देवांना साखरेचा नैवेद्य आणि मात्र सत्यनारायण भगवानांना रव्याचा नैवेद्य, थोडासा शिरा बनवायचा आहे. त्या दिवशी मी नक्कीच बनवेल. आता मी दुधाचा नैवेद्य दाखवणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. ज्या दिवशी आपण सत्यनारायण पूजा करणार त्या दिवशी थोडासा आपल्याला रव्याचा नैवेद्य बनवायचा आहे, लक्षात घ्या. इथे पाण्याचं भरीव मंडल काढायचं आहे. नंतर तिथे गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवायचा मंडलावरती. नैवेद्यम समर्पाय. गणपती बाप्पाचा नैवेद्य ठेवत असताना तुळशीचं पान ठेवायचं नाही, लक्षात घ्या. गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं. त्याच्यानंतर कुलस्वामिनी आईला नैवेद्य दाखवायचा आणि नंतर वरुण देवतांना नैवेद्य दाखवायचा आहे. आपले नैवेद्याचे जे मंत्र आहेत तशा प्रकारे आपण नैवेद्य सगळ्यांनाच माहिती कशी दाखवायचे, त्या पद्धतीने आपण नैवेद्य इथे दाखवायचे आहेत. त्याच्यानंतर सत्यनारायण भगवानांना नैवेद्य दाखवू आपण. सत्यनारायण भगवानांना नैवेद्य दाखवायचा आहे. इथे भरीव मंडल करायचं पाण्याने.
तिथे आपल्याला शिराचा नैवेद्य, मी दूध घेत आहे, परत सांगते, शिरा ठेवायचा आहे. शिऱ्याचा जो नैवेद्य आहे तो त्याच्यावरती गायत्री मंत्र बोलून पाणी शिंपडायचं आहे 3 वेळा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. या प्रकारे ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात 3 वेळा पाणी शिंपडल्यानंतर जे प्रसाद आहे तो 6 वेळा आपण जो नैवेद्याचा मंत्र जो आहे तो बोलायचा आहे. ओम प्राणाय सहा, व्यानाय सहा, उदानाय सहा, अपानाय सहा, समानाय सहा, ब्रह्मणे सहा नैवेद्यम समर्पयामी. इथे किंवा सत्यनारायण भगवानांच्या चरणी हे जे तुळशी पाणी ते अर्पण करायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे सत्यनारायण भगवानांची, अशी मांडणी मांडायची आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला 5 अध्याय जे आहेत ते वाचन करायचे आहेत. नंतर आपल्याला सत्यनारायण भगवानांची जी आरती आहे ती आरती म्हणायची आहे. आणि नंतर मग आपण जो प्रसाद ठेवलेला असेल शिऱ्याचा तो आपणच ग्रहण करायचा आहे. फक्त घरातल्या लोकांनी ग्रहण करायचा आहे, बाहेर कुणालाही तो प्रसाद देऊ नका. अशा प्रकारे आपल्याला सत्यनारायण भगवानांची पूजा करायची आहे. इथे मी तुम्हाला सांगेल की इथे आंब्याच्या डगळ्या जे असतात 4ही कोपऱ्यांना लावायचे आहेत. त्या दिवशी मी नक्कीच लावेल, ज्या दिवशी पूजा मांडणी करेल त्या दिवशी. आंब्याचे जे डगळे असतात ते इथे 4ही बाजूंना मिळाले तर नक्कीच लावा, नसेल मिळाले तर नाही लावले तरी चालेल, काही हरकत नाही. पण असले मिळाले तर नक्कीच आपण लावायचे आहेत, पुरेपूर प्रयत्न करायचा. अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. तर या प्रकारे आपल्याला जी मांडणी होती ती सत्यनारायण भगवानांची मी तुम्हाला दाखवली. अशा प्रकारेच आपल्याला साधी आणि सोपी सेवा आहे. अगदी अर्धा तास लागतो पूजा करायला. आपण मांडणी केली ना अगदी अर्धा तास पाऊण तास लागतो. दर पौर्णिमेला तुम्ही ही पूजा करा आणि स्वतः अनुभव घ्या. तुमच्याकडे नागवेलीचे पानं अवेलेबल होतात तोपर्यंत आपण प्रयत्न खूप करून बघायचा मनाने. आणि नाही अवेलेबल झाले ना, आंब्याचे पानं घेतले अगदी तरीही चालतील. आंब्याचे पानं अवेलेबल नसतील तुमच्याकडे, अजून सांगेल मी, जे काही फुलं असतील तुमच्या घरात लावलेले तुम्ही कुंड्यांमध्ये, ते फुलांचे पानंही अगदी घेतलेत ना तुम्ही तरीही चालेल. मी स्वतः एक वेळा मला पानं भेटले नव्हते, सदाफुलीचे पानं होते ते घेतले होते. त्यामुळे सांगेल की आपल्या घरात पूजा होणं खूप आवश्यक असतं. पौर्णिमेची पूजा जी आहे ती चुकवू नका. 5 अध्याय आणि पूजा झाल्यानंतर आपण 5 अध्याय आरती घ्यायची, नैवेद्य दाखवायचा आहे. ही पूजा मांडणी जी असते ती सत्यनारायण भगवानाची पूजा जी मांडणी असते ही रात्रभर अशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला जो बाळकृष्णाची मूर्ती आपण ठेवलेली असते ती मूर्ती आपण काढून घ्यायची, देवघरात ठेवायची आहे. जेव्हा आपण पूजेत देवघरातून आपण बाळकृष्णाची मूर्ती उचलतो तेव्हा बाळकृष्णांच्या जागेवर थोड्या अक्षता ठेवायला विसरू नका. आणि जेव्हा वापस आपण देवघरात ठेवतो त्याच्यानंतर आपल्याला जो मंत्र असतो तो अक्षदा आपल्या हातात घ्यायच्या आहे थोड्या आणि मंत्र बोलायचा आहे. आणि तो मंत्र तुम्हाला इथे फ्लॅश होईल. तो मंत्र बोलून त्या अक्षदा ज्या असतात त्या पूजा मांडणीवर आपल्याला सत्यनारायणची जी पूजा मांडणी असते त्याच्यावरती टाकायचं आहे. म्हणजे आपण जे पूजा करतो त्याच्याने देव पण येत असतो कुठेतरी त्या पूजेमध्ये. किंवा आपलं कुलस्वामिनी आई असू द्या, गणपती बाप्पा असू द्या, वरुण देवता असू द्या किंवा सत्यनारायण भगवान असू द्या, तर त्याच्यात कुठेतरी थोडा का अंश ना देवाचा येत असतो. म्हणून आपण जो मंत्र बोलल्यानंतर अक्षदा टाकत असतो त्याच्यातलं देव पण हे निघत असतं. म्हणजे आपण ती मांडणी मग उचलू शकतो दुसऱ्या दिवशी, हे लक्षात घ्या. आणि दुसरं काय नाही, जे गहूचे दाणे असतील आपण धान्यामध्ये टाकून द्यायचे. तांदूळ जे असतील ते पण आपल्या धान्यामध्ये टाकायचे. कलशातलं पाणी तुळशी सोडून आपण इतर झाडांना टाकून द्या. त्या सुपाऱ्या अशाच्या अशा तुम्हाला मी जसं दाखवलं तसं पॅक करून ठेवा. दर पौर्णिमेला त्याच सुपाऱ्या तेच आपल्याला वापरायचं आहे. नागवेलीचे पान असतील निर्माल्यात टाका, नाही तर विडा बनवून तुम्ही अगदी खाऊ शकतात, काही हरकत नाही, खायलाही चालतील ते पानं. फुलं असतील ते निर्माल्यात टाकून द्या. फोटो आपला ठेवून द्या जागेवरती. पुढच्या पौर्णिमेला आपण ती पूजा करायची आहे. अशा प्रकारे साधी आणि सोपी आपल्याला पूजा करायची आहे सत्यनारायण भगवानांची. काही हरकत नाही, तुम्ही पूजा करा. अगदी तुम्हाला पिरियड आली, काही प्रॉब्लेम आला, तुमच्या घरात जर कधी करणारं कोणी असेल, तुमचे मिस्टर जर करत असतील तर त्यांनी पूजा केली अगदी तरी चालेल. मुलगा करत असेल तरी चालेल, मुलगी करत असेल तरीही चालेल, काही हरकत नाही. कोणीही सत्यनारायणची पूजा आपण केली तरीही चालतं, काही हरकत नाही, तुम्ही करू शकतात.
तर एवढंच सांगेल, काही प्रश्न असतील तर अगदीच तुम्ही विचारू शकतात. मी पुरेपूर तुमच्या उत्तरं देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.